तर हे पहा किती छान मस्त अशी क्रिस्पी खारी झालेली आहे। हे पहा। प्रेज द लॉर्ड। प्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आणि आज आपण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तेलाचा अजिबात वापर न करता खारी कशी बनवायची ते बघणार आहोत। इथे मी मैदा घेतलेला आहे 2 वाटी। तुम्ही हवं तर गव्हाचे पीठ घेऊ शकता किंवा गहू आणि मैदा असं देखील मिक्स घेऊ शकता। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी साखर, यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे। तर तेल मी थंडच घेतलेलं आहे आणि हे सर्व छान चोळून आधी कोरडं मिक्स करायचं आहे आणि यामध्ये लागेल तसं पाणी घालून घट्टसर छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। थोडं पाणी घालून घट्टसर छान आपल्याला हा गोळा म्हणजेच पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ छान मळून झालेलं आहे। आता याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि पीठ आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ। तर पीठ कसं मळायचं ते आपण बघितलेलं आहे। आता आपण जो साठा करून घ्यायचा आहे म्हणजे खारीला लेअर्स आणण्यासाठी तो साठा बनवतोय आपण। इथे मी 2 चमचे डालडा घेतलेला आहे। तुम्ही तूप किंवा तेल घेऊ शकता किंवा लोणी घेतलं तरीही चालेल। तर 2 चमचे मी इथे डालडा घेतलेला आहे। त्यामध्ये मी 1.5 चमचे कॉर्नफ्लोअर घालत आहे। तर 2च 1.5 असं प्रमाण घ्यायचं आहे आणि आता हे छान आपण एकजीव करून घेणार आहोत। तर हे दोन्ही छान मिक्स करायचं आहे। मस्त असं पांढरं शुगर पेस्ट आपली तयार झालेली आहे। थोडासा मैदा असा भुरभुरायचा आणि हे पहा जे आपण पीठ मळून घेतलेलं, तर याचे एकसारखे मी 4 गोळे करून घेते। तर इथे घेतलेल्या पिठामध्ये असे 4 गोळे झालेले आहेत। आता हे मी लाटून घेते। तर पातळ असे आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत। तर शक्य होईल तितकं तुम्ही पातळ लाटून घ्या। पहा याच पद्धतीने मी बाकीच्या देखील पोळ्या लाटून घेते। पहा अशा पद्धतीने 4 पोळ्या माझ्या लाटून झालेल्या आहेत। तर आपण ज्या प्रकारे चपाती लाटतो त्यापेक्षा थोडं पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। आणि आता यावर जो आपण साठा तयार करून घेतलेला आहे तो असा पसरून घ्यायचा आहे। तर खूपही जाड थर लावायचा नाहीये, तर अगदी पातळ थर, पण सगळीकडे अगदी इव्हनली तो स्प्रेड केला पाहिजे, म्हणजे सगळीकडे अगदी सारखा पसरून घेतला पाहिजे। हे पहा मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही हे पसरून घ्या। तर घरच्या घरी खारी बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि आपण इथे तळणार नाही आहोत, त्यामुळे हे पौष्टिक देखील आहे। तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरलं तरीही चालेल। तर हे पहा अशा पद्धतीने सगळीकडे पातळ थर लावून घ्यायचा आहे आणि त्यावर ही दुसरी पोळी, त्यावर देखील असंच लावून घ्यायचं आहे। तर हे पहा सगळ्याला छान साठा लावून झालेला आहे। आता आपण या अर्ध्यापर्यंत फोल्ड करून घेणार आहोत। दाखवते त्या पद्धतीने फोल्ड करून घ्या। पुन्हा आपल्याला सुक्का मैदा असा छिडकवायचा आहे आणि हे छान लाटून घ्यायचं आहे। खूपही पातळ लाटायचं नाही, आपल्याला जाडसर लाटून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आयताकृती शेप द्यायचा आहे आणि इतकं लाटून घ्यायचं आहे। तर हे पहा खूप पातळ लाटलेलं नाहीये, जाडच लाटलेलं आहे। तर इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे। तुम्ही सुरीच्या साहाय्याने हे केलं तरीही चालेल। तर तुम्हाला लहान मोठी कितपत खारी हवी आहे त्यावर तुम्ही हे कट करू शकता। तर तुम्हाला हव्या त्या शेपची तुम्ही खारी बनवू शकता।
इकडे मी थोड्या अशा स्क्वेअर बनवत आहे. या मी थोड्याशा तिरक्या शेपच्या बनवत आहे. आता इथे मी पिळाची खारी बनवत आहे. तर जे हे बघा, याला असं पीळ द्यायचं आहे, म्हणजे ट्विस्ट करायचं आहे 2 भागामध्ये, म्हणजे मस्त आपली पिळाची खारी देखील तयार होते. तर शेप तुम्हाला हवा तो आवडेल तो देऊ शकता. मी इथे माझ्यापर्यंत जितकं जमेल ते दाखवत आहे तुम्हाला. इथे मी एक ॲल्युमिनियमची प्लेट घेतलेली आहे. तुम्ही स्टीलची प्लेट घेतली तरीही चालेल, तुमच्याकडे बेकिंग ट्रे असेल तरीही चालेल. याला मी अगदी नकळत तेलाचा हात पुसलेला आहे. आता यावर अगदी थोडासा, ज्या प्रकारे आपण केक बनवण्यासाठी मोल्डमध्ये पीठ भुरभुरतो तसं याच्यावर थोडंसं सुका मैदा हे पहा तेल लावून छिडकून घेतलेलं आहे. आता थोड्या थोड्या अंतरावर ही जी आपण आपली घरगुती खारी जी व्हायची आहे अजून, हे असं ठेवायचं आहे. तर हे पहा दाखवले त्या पद्धतीनेच तुम्ही देखील ठेवून घ्या. इथे मी कढई ठेवलेली आहे, जी प्री हीट व्हायला ठेवलेली, म्हणजे एक 15 मिनटं मी कढई गॅस सुरू करून ठेवलेली. ती छान गरम झालेली आहे. आता यामध्ये आपण ज्या प्लेटमध्ये ठेवलेली आहे खारी ती ठेवूयात आणि हे झाकून ठेवायचं आहे. आणि गॅसची आच ही मध्यम ठेवायची आहे. खूप हाय फ्लेमवर केलं तर खारीचा रंग वरून बदलेल पण आतून ती कच्ची राहील. तर आपण आधी 10 मिनिटासाठी ठेवणार आहोत झाकून, आणि गरज लागेल तर आणखी 5 मिनिटं ठेवणार आहोत. तर 10 मिनिटासाठी खारी छान झाकून ठेवूयात. आपण दोन्ही पद्धतीने बघणार आहोत. मी इथे कढईमध्ये देखील ती खारी बेक व्हायला ठेवलेली आहे. इथे आपण डायरेक्ट पॅनवर देखील बघणार आहोत. पॅन थोडा गरम करून घ्यायचा आहे. शक्यतो नॉनस्टिकवर केलं तर जरा बरं पडेल. तुम्ही लोखंडी तव्यावर देखील करू शकता, फक्त त्याला थोडासा तेलाचा हात पुसून घ्यायचा आहे. तर इकडे मी तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे. आपला जो कोरडा पॅन आहे तो घेतलेला आहे. तो थोडा गरम होऊ द्यात. पॅन गरम झालेला आहे आणि आता यामध्ये खारी बनवत असताना गॅसची आच ही मंद ते मध्यम ठेवायची आहे. खूपही हाय फ्लेमवर करायची नाहीये. तर हे पहा अजून काही सेकंदच झाले. इकडे आपले लेयर सुट्टे व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता, मी अगदी जवळून दाखवते तुम्हाला. हे पहा, जसजशी गॅसची धग लागेल किंवा त्याला आच लागेल तसे आपले लेयर सुट्टे व्हायला हे पहा सुरुवात झालेली आहे. मिनिटभर मी मंद आचेवर एका बाजूने भाजलेलं आहे. आता आपण हे पलटून घेऊयात. तर सुरुवातीला आपण फक्त 1 मिनिट एका साईडने भाजून घ्यायचं आहे. हे बघा खारी फुलायला सुरुवात झालेली आहे. आकार देखील त्याचा बदललेला आहे. आता दुसऱ्या साईडने खारी आपण झाकून ठेवणार आहोत आणि मंद आचेवर एक 6 ते 7 मिनिट खारी पुन्हा भाजून घेणार आहोत. तर ही दुसऱ्या साईडने देखील तुम्हाला पलटून दाखवते. तर आपण पिठामध्ये साखर घातल्यामुळे जो गोल्डन कलर असतो तो येतो. साखर ही याच कामासाठी येते की त्यामुळे कोणत्याही पदार्थाला रंग सुंदर येतो बेकिंगमध्ये. तर अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये तव्यावर आपली परफेक्ट खारी तयार झालेली आहे. लेयर्स देखील किती छान सुट्टे झालेले आहेत ते बघा. तर कोणत्याही झंझटशिवाय अगदी 8 मिनिटांमध्ये परफेक्ट खारी तयार होते. आणि हे पहा आत्ताच याचा लेअर सुट्टा झालेला आहे. थंड झाल्यानंतर ही अगदी छान होते, सेपरेट होतात त्याचे लेयर्स. थंड झाल्यानंतर आपण बघूयात. तर एक 15 मिनिट झालेले आहेत आणि आपण जी बेक करायला खारी ठेवलेली ती बघूयात. याचे देखील अगदी लेयर सेपरेट झालेले आहेत. तर गरम आहे. तर ही खारी परफेक्टली बेक झालेली आहे. तर दोन्ही साईडने याला भाजून घ्यायला पाहिजे असं काहीच नाही. तर वरून देखील हे पहा सोनेरी रंग आलेला आहे. पण तुम्हाला असं वाटलं की दोन्ही साईडने सेम रंग यायला हवा तर तुम्ही दोन्ही साईडने हे असे पलटून भाजू शकता. अशा पद्धतीने भाजू शकता म्हणण्यापेक्षा बेक करू शकता. आणि पिळाची खारी देखील हे पहा मस्त त्याचे लेयर सुट्टे झालेले आहेत.
आणि विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी मस्त अशी हेल्दी आणि टेस्टी खारी बनवू शकता. ज्यावेळेस तुमची इच्छा होईल तेव्हा. ही कढईमध्ये बेक करून केलेली खारी आणि ही डायरेक्ट आपण पॅनवर भाजून केलेली खारी, दोन्ही पद्धतीच्या किंवा दोन्ही प्रकारच्या खारी तयार झालेल्या आहेत. कढईमध्ये बेक व्हायला 15 मिनिटं लागतात आणि तव्यावर भाजली तर 8 मिनिटं लागतात. मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल. तर समजल्यास या पद्धतीने खारी तयार करून बघा. तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे देखील प्लीज मला नक्की कमेंट्स करा. तर तेलाचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने दोन्ही प्रकारच्या खारीची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्हाला जी योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर हे पहा किती छान मस्त अशी क्रिस्पी खारी झालेली आहे. तर आता थोडी थंड झाली आहे तर मी तुम्हाला अशी हे पहा कच्च्यासारखी पातळ आणि हे देखील पिळाची खारी. तर ज्यावेळेस तुम्ही करून बघाल तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका. नवीन रेसिपीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा.